तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दिल्लीत 2 दिवसांपासून त्या तळ ठोकून बसल्या। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवारांवर कारवाईची मागणी त्यांनी केली। यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्या भेट घेणार आहेत। अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधातील सगळी कागदपत्र अमित शहांकडे त्या सोपवतील। आता या कागदपत्रांमध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा लवकरच समोर येणार आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी अंजली दमानियांची खास बातचीत केली। बघूया। पुणे जमीन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि आपण इथं पाहतोय की हे संपूर्ण डॉक्युमेंट आहेत। किती किलो आहेत हे मोजावे लागतील, परंतु आता हे सगळे प्लीज त्या किलोवर नका जाऊ, कारण कालपासून मला ते खूप ऑकवर्ड वाटतंय। आता तुम्ही सांगितलं म्हणून असं डिस्प्लेवर लावलंय, पण आताच्या व्यक्तीला लोकांना हे जाणून घेणं गरजेचं आहे की खरंच हा अतिशय भयानक स्कॅम आहे, ज्याच्यात 1800 कोटीची जमीन, सरकारी जमीन ढापण्याचा जर प्रयत्न उपमुख्यमंत्री पदाचा जे व्यक्ती आहेत त्यांचा मुलगा जर करत असेल ते अतिशय गंभीर आहे। आणि हेच नाही तर असे त्यांच्या जेवढ्या मी कंपनीचे डिटेल बघते, सगळं बघते, प्रत्येक याच्यात त्यांच्या जमिनी घेतल्या आहेत, अफाट कर्ज बँकांकडनं घेतलेली आहेत। ज्या बँकांमध्ये हे संचालकपदी आहेत अशा बँकांकडनं यांनी लोन्स कशी मिळाली असे असंख्य गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत। 2 पॉइंट सांगा की कोणते महत्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि जे तुम्ही आयुष्याकडे देणार। त्याच्यातले म्हणजे हा जो पहिला आहे की हे LOI जे त्यांना दिलं गेलं होतं, हे LOI सेल डीड रजिस्ट्रेशन साठी नव्हतंच। हे दिलं होतं एक डेटा सेंटर चालू करायला, त्यांना मिळालेली सेंटरची परवानगी, त्यातनं त्यांना कुठलंही स्टॅम्प ड्युटी वेवर नव्हतं, काही नव्हतं। पण हे खोटं LOI, फ्रॉड LOI घेऊन त्यांनी ते LOI दाखवलं ऍडज्युडिकेशनसाठी। तर हे जे दुसरं डॉक्युमेंट आहे हे त्यांनी ऍडज्युडिकेशन साठी सबमिट करून एक व्हॅल्युएशन घेतलं होतं। आपण जर हे बघितलं तर त्याचं सरकारी व्हॅल्युएशन काढून त्यांना देण्यात आलं होतं। हे इथे ते 294 कोटीचं हे त्यांना व्हॅल्युएशन दिलं गेलं। इथे दाखवलं त्यांनी म्हणजे 294 कोटी जर असेल तर त्याच्यावर कमीत कमी 20-21 कोटी स्टॅम्प ड्युटी होते, पण दाखवण्यात आलं की हे आमच्याकडे LOI आहे। त्या LOIच्या बेसिसवर त्यांना अमुक माफ होऊन 21 कोटीच्या ऐवजी 6 कोटी झाली। आणि हे जे झालंय हे दुसरं फ्रॉड आहे। यानंतर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं जमिनीचं। अच्छा, तर तुमच्या भेटीवर डिपेंड आहे की ती शिक्षा नाही। अंजली दमानिया दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि नेमकं अधिवेशन पण सुरू होते आणि त्याच वेळी अमित शहा यांची पण भेट घेणार आहेत। अमित शहा भेट देत आहेत का, वेळ मिळते का, जाणून घेतात काही संपूर्ण प्रकरण। आणि NDA मधील एक स्ट्रॉंग घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्यावरच कारवाई होते का हे आता पुढच्या साधारणतः 48 तासामध्ये सिद्ध होईल। रामराज शिंदे, NDTV, दिल्ली।